प्रवासासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। मुंबई अहमदाबाद ह्या देशातल्या पहिल्या प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी पहिला गियर पडलाय। ही बुलेट ट्रेन कशी असेल ह्या संदर्भात अभ्यास आणि रिसर्च करणाऱ्या जर्मनीच्या एका सल्लागार कंपनीने पहिला अहवाल महाराष्ट्र सरकारला सादर केलाय। ही बुलेट ट्रेन स्टँडर्ड गेजची असावी, दुहेरी मार्ग असावा, जास्तीत जास्त वेग 350 किलोमीटर असावा, हे सगळे मुद्दे अहवालात मांडण्यात आलेत। राज्यात साधारणपणे 120 किलोमीटरचा मार्ग ह्या बुलेट ट्रेनचा असेल। ह्या मार्गावर बीकेसी, ठाणे, विरार, डहाणू, बिलीमोरा अशी स्टेशन्स असणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे भविष्यात मुंबई पुणे बुलेट ट्रेन धावणं शक्य होण्यासाठीच बुलेट ट्रेनचा मार्ग हा ठाणे शहर परिसरातून नेण्यात आलाय। ठाण्याच्या खाडीखालून हा मार्ग प्रस्तावित असेल। काही ठिकाणी पर्यावरण आणि इतर परवानग्या आवश्यक आहेत असं जर्मनीच्या कंपनीने पहिल्या अहवालात म्हटलंय। ह्या कंपनीचा दुसरा अहवाल डिसेंबर पर्यंत सादर होणार आहे, तर संपूर्ण प्रकल्पाचा अहवाल मे 2015 पर्यंत येणं अपेक्षित आहे। नेमका या अहवालात काय म्हटले ते बघूया। बुलेट ट्रेन स्टँडर्ड गेजची असावी, दुहेरी मार्ग प्रस्तावित, जास्तीत जास्त वेग 350 किलोमीटर इतका असावा। भविष्यातल्या मुंबई पुणे बुलेट ट्रेनसाठी ठाण्यातून मार्ग प्रस्तावित आहे। बीकेसी, ठाणे, विरार, डहाणू, बिलीमोरा स्टेशन्स असणार आहेत। बुलेट ट्रेन ही स्टँडर्ड गेजची असावी। आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, एकूणच आता बुलेट ट्रेनचा हा पहिला प्रस्ताव तर आपल्यापर्यंत महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचलेला आहे। पहिला प्राथमिक अहवाल आहे हा। ह्या अहवालानंतर कधीपर्यंत हे संपूर्ण प्रकल्पाचा हा प्रस्तावित जो प्रकल्प आहे तो कधीपर्यंत पूर्ण होईल, कधीपर्यंत याची सुरुवात होईल, ह्याबद्दल काय सांगाल? गेल्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भातली घोषणा करण्यात आली होती आणि ज्या प्रकारे आता प्राथमिक अहवाल राज्य सरकारकडे आलेला आहे, दुसरा अहवाल डिसेंबरमध्ये येणार आहे आणि अंतिम अहवाल हा मे महिन्यामध्ये येणं अपेक्षित आहे। ही सगळी प्रगती लक्षात घेतली तर नक्कीच या प्रकल्प जोरदारपणे मार्गी लागतोय आणि त्यातच हा प्रकल्प अहमदाबाद मुंबई किंवा मुंबई अहमदाबाद असल्यामुळे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास लक्ष या प्रकल्पाकडे असेल आणि हा प्रकल्प लवकरात लवकर कसा पूर्ण होईल याकडे लक्ष देण्यात येईल। त्याच्यामुळे अशी आशा करायला हरकत नाही की तब्बल 50,000 कोटी ही सध्याची आत्ताची या बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत आहे, ती कदाचित काही 1 लाखाच्या वर 1 लाख कोटींच्या वर जाऊ शकते। त्यामुळे या प्रकल्पाचा आढावा सगळा विस्तार लक्षात घेतला आणि या प्रकल्पातील आढाव्याचं काम लक्षात घेतलं तर पुढील 2-3 वर्षांमध्ये या प्रकल्पाचं भूमिपूजन होत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तर अशा मुळीच वाटायला नको असा वेग बुलेट ट्रेनचा या बुलेट ट्रेनच्या आढाव्याबाबत सुद्धा अशाच प्रकारे वेग घेतलेला आपल्याला बघायला मिळतोय। नक्कीच, म्हणजे थोडक्यात काय तर लवकरात लवकर जर हा प्रस्ताव आला तर नक्कीच आपलं बुलेट ट्रेन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।